हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण करणार आहोत हुलग्याची किंवा कुळदाची आमटी। खूप पौष्टिक अशी ही आमटी आहे। तर चला सुरुवात करूया। हे बघा, हे मी हुलगे मोड काढून घेतलेले आहेत। हे बघा, अशा पद्धतीचे हे हुलगे किंवा कुळीद म्हणतात त्याला, हे असे असतात। रात्रभरासाठी हे मी भिजत घालून दुसऱ्या दिवशी कॉटनच्या कपड्यामध्ये असे मोड काढून घेतलेले आहेत। आता काय करायचं, एक कुकरमध्ये काढून 1-2 शिट्ट्या ह्याच्या करून घ्यायच्या आहेत। आता हे सगळे हुलगे किंवा कुळीद यामध्ये काढायचे आहेत आणि स्वच्छ पाणी टाकून स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, असे व्यवस्थित असे चोळून धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, हे 2 पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत। आता ग्लासभर असं पाणी टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवून कुकरच्या 2 शिट्टी करून घ्यायची आहे। 2 शिट्टीमध्ये हे व्यवस्थित असं शिजलं जातं। आता कुकर गार होईपर्यंत आता हे बघा, एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। एक मसाला करून घ्यायचा आहे। मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, 1 कुंडी लसणाची घेतलेली आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे हे, आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हे परत मिक्स करायचं आहे। पटकन भाजण्याकरता थोडंसं अर्धा चमचा तेल टाकायचं आहे। तेलाने आणि मिठाने पटकन भाजले जाते मसाला। आणि थोडासा कढीपत्ता पण या मसाल्यामध्येच टाकायचा आहे आणि हिरवी मिरची टाकायची आहे 2, तीही आता ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। हे बघा, छान असं 1-5 मिनिटात भाजलं जातं। आता गॅस बंद करायचा आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे खोबरं भाजलेलंच आहे म्हणून मी ह्याच्यात भाजायला टाकलं नाही। 1 चमचा खोबरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा गरम मसाला पावडर आहे। ह्यामध्ये सगळे खडे मसाले आहेत। आता पाव चमचा हळद पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने बारीक केलेलं आहे। आता साईडला ठेवून देऊयात। आता कढई गरम करायला ठेवायची आहे तीच, आणि त्यामध्ये 1.5 चमचा तेल टाकायचं आहे। त्यामध्ये तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा जिरा आणि मोहरी घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। कढीपत्ता टाकायचा आहे आणि जो आपण मसाला केलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। हे बघा, त्यामध्ये थोडी हळद पावडर टाकायची आहे, कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल पावडर आणि मीठ टाकायचं आहे। आता व्यवस्थित असं परतायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। याला तेल सुटेपर्यंत छान परतायचं आहे। मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतला गेला की कोणत्याही आमटीला चव छान येते। आता हे बघा, हे उकडून घेतलेले हुलगे किंवा कुळीद यामध्ये ओतून घ्यायचे आहेत। बघा, आता व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेणार आहोत। चवीला भन्नाट होते, नक्की तुम्ही अशी करून बघा। चवीला होते ती होते आणि अतिशय पौष्टिक आहे। जर आपल्याला सर्दी खोकला वगैरे झाला असेल तर ही आमटी तुम्ही थोडीशी पातळ करा आणि प्या, खूप म्हणजे फरक पडतो। तर हे बघा, चांगली अशी उकळी आलेली आहे। त्यावर आता कोथिंबीर टाकायची आहे आणि 1-2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। हे बघा, चांगली मीडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे। ही तुम्ही चपाती भाकरी बरोबर पण खाऊ शकता, पण भाताबरोबर खूप चविष्ट अशी छान लागते। तर नक्की तुम्ही ही करून बघा। आणि जर आजारी असेल, आपल्या तोंडाला चव नसेल तर ही आमटी नक्की करा, खूप चव लागते। तोंडाची चव वाढवण्याची ही आमटी आहे। तर चला, वेळात वेळ काढलात, माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत, दुपारी ठीक 3 वाजता। तोवर धन्यवाद।